तुला जिथे हवं तिथे जा प्रिया. मी ऑफिसला चाललोय. मला वाटलंच होतं असंच होणार आहे. कारण तुझ्या लेखी मला काही किंमतच नाहीये. एक्सप्लेनेशन नकोय मला. कारण काय आहे, तू माझी समजूत काढल्यासारखं काहीतरी सांगणार आणि मला पटत नसताना माझी समजूत निघाली असं मी दाखवणार. पण याला काही अर्थ नाहीये सत्यजित. स्वतःला तुझ्याबरोबर मिरवायला मी तुझी साथ मागत नव्हते. तू फक्त तोंड देखलं हो बोलला असतास ना तरी माझ्यासाठी खूप होतं ते. अरे पुढचं अख्खं वर्ष मी त्यावर काढलं असतं. पण नाही, तू पुन्हा एकदा मला दाखवून दिलंस की मी फक्त आणि फक्त वापरायची वस्तू आहे. सत्यजित, एक छोटीशी गोष्ट करशील माझ्यासाठी? आज अख्ख्या दिवसात ना तू मला आतापर्यंत जी प्रॉमिसेस केलीस, जी स्वप्न दाखवलीस, ती सगळी एकदा आठव माझ्यासाठी प्लीज. आणि तुझा ऑफिसला जा. सगळेजण वाट बघत असतील तुझी. तसंही माझा वाढदिवस साजरा झाला. प्रिया, कुठे जाऊयात? दादा, अरे देखने ताई, आइए आपका इंतजार था. काय आहे ताई? व्हेर इज यू? येणे नाही जाणे नाही, नॉट मीटिंग लॉंग टाइम. व्हेर इज यू? तुम्ही आमंत्रण पाठवल्याशिवाय कसं येणार दादा? हो काय देखण्या ताई, तांबडे बाबाला भेटायला कशाला लागतंय आमंत्रण फिमंत्रण निमंत्रण? मनात आले की विजिट, मनात आले की विजिट द्यायची, संपला. त्याच्या पुढे लक्षात ठेवी. मला एक सांगा, व्हॉट हॅपनिंग इन मुधोळकर होम? एनी न्यू न्यूज? खबर? दादा, मुधोळकर हाऊसवर एवढं लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या घरात जरा डोकून बघा की. तुमच्या मिसेस मंजुषा दादासाहेब होळकर, त्या आमच्या सत्यजित दादांना का एवढे फोन करतात? नाही म्हणजे एवढं काय काम असतं त्यांचं सत्यजित दादांकडे? अगदी आत्ता 2-4 दिवसापूर्वी फोन केला होता त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर आमच्या मंजिरी वहिनींना या अशा अवस्थेत किती धावपळ करायला लागली दादा. बस बस. देखण्यात आहे हे जर खरं असेल तर उद्यापासून आमच्या मिसेसचं नाव कैलासवासी मंजुषा दादासाहेब होळकर. जर काही खोटं निघाल, उद्याचं तुमचं राशी भविष्य अचानक मृत्यू. प्रिया, मी देवळात जाते. येतेच? नाही मंजिरी, तू जा. कारण प्रार्थना करायच्या आधीच मला फळ मिळालं. सत्यजित मला माझी बर्थडे गिफ्ट द्यायला तयार झालं. तू जा, मी आलेच. प्रियाला असं आनंदी बघून छान वाटतं नाही? मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. म्हणजे मी काय म्हणते, आपण आल्यावर बोलूयात का? मी पटकन देवळात जाऊन येते, नाहीतर गर्दी होईल ना तिथे. नाही, हे तुम्ही बोलता, मी जाऊन येते पटकन. आलेच. हा बोल. दादाची बायको चिखलीच्या फार्म हाऊस आहे. मिसेस, ओ माय डिअर मिसेस, हाऊ इज यू? आपल्या मिसेसची चौकशी आपण नाही करणार तर कोण करणार? लुक लुक लुक.
लुक लुक आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हा चंद्रा आय ऑफ स्मॉल फ्लॉवर. ते तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आमचा तुमच्यावर एवढा जीव असूनही आम्ही तुम्हाला आमच्यापासून लांब का ठेवला असेल. आणि असा प्रश्न पडल्यावर तुम्ही 1 नाही 2 नाही 3 नाही तर एकच ऑप्शन वापरला असेल, फोन अ फ्रेंड. तुम्ही हा ऑप्शन वापरला की नाही. आम्हाला इथं का ठेवलं हे विचारण्यासाठी तुम्ही कुणाला फोन केला असेल की नाही. नाही केला असेल. केला असेल तर केला असेल आणि नाही केला असेल तर नाही केला असेल. टर्न 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 लेट मी माय दिस. टर्न टर्न टर्न. तुम्हाला काय वाटलं. आम्हाला काही कळत नाही. ज्याच्यासाठी आम्ही तुम्हाला इथं ठेवलं तरी तुमच्या काड्यात चालू. इथेच आम्ही तुम्हाला इथेच मारू आणि इथेच गाडू आणि इथे तुमच्या नावाचं कॉल सेंटर काढू. तुम्हाला कळत. बाय बाय बाय. बघू काय सुंदर दिसते माझी पोर. आता तुझ्या या सुखाला कुणाची बी नजर नको लागायला बघ. आता हातात आलेलं सुख मी असं जाऊ नाही देणार. आता नशीब तुझ्याच बाजूने फिरणार आहे यात काय बी शंका नाही. ते जाऊ दे. मला सांग काय काय करणार आहे. अगं सांग ना काय काय करणार आहे सत्यजित बरोबर. ते बी दिसभर. आम्हाला नाही सांगणार. आत्या, सगळ्यात आधी तर मी सत्यजितला माझ्यासाठी स्वतःच्या हाताने बर्फाचा गोळा करायला सांगेन. मग मला उचलून घेऊन कुठेतरी छानशा ठिकाणी घेऊन जायला सांगेन. त्यानंतर त्याच्या बरोबर दिवसभर मला हवं तिकडे फिरेन, मज्जा करेन, शॉपिंग करेन. नंतर संध्याकाळी कुठल्या तरी छानशा रेस्टॉरंटमध्ये बर्थडे केक, डिनर आणि मग नको नको नको. पुढचं काय बी सांगू नका. आम्हाला नाही ऐकायचं. पण सकाळी घरीच यायचं बरं का. ते बी सत्यजितला घेऊन. नाही तर तिथं संसार टाक. बाय द वे आयडिया वाईट नाहीये. काय सत्यजित आहे. जा जा पळ लवकर. वाट बघत चालतो. छान दिसतीये. अरे अरे काय झालं. माझी आई हरवली. काय. माझी आई हरवली. अरे तू रडू नकोस बरं.
माझं बाळ. खूप गोड आहे तुमचा मुलगा. प्रत्येक कुटुंबात एक लहान मूल असणं खरंच किती महत्वाचं असतं नाही. नवरा बायकोच्या नात्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व येतं ते आई बाबा झाल्यावर. ड्रायव्हर दादा कुठे गेले आता? दादा अहो अहो तुम्ही एक मिनिट तुम्ही प्लीज. अहो पण कोण आहात तुम्ही? माझं प्लीज ऐकून घ्या. माझ्या मागे काही गुंड लागले ते कधी येतील प्लीज माझी मदत करा. अहो पण ते आले बघा. अहो विहंग, काय रे कुठेस? अजून घरीच आहे मी. आणि मी तुला हेच सांगायला फोन केलाय की आज मी येत नाही ऑफिसला. त्यामुळे आज दिवसभराची जी काही कामं असतील ती तूच सांभाळून घे. नो प्रॉब्लेम. काही विशेष म्हणजे मी येऊ का घरी? नाही, प्रॉब्लेम असं काहीच नाहीये. फक्त काही महत्वाची कामं आहेत जी मला आजच संपवली पाहिजेत. ओके, ॲज यू विश. चल बाय. बाय. हाय, मी आले अगदी वेळेवर. कारण आजचा एकही क्षण मला वाया घालवायचा नाही. सत्यजित आज तुम्हाला एवढं मोठं गिफ्ट देणार आहे. काय झालं? तुला ही साडी आवडली नाही का? मी चेंज करून येऊ पटकन? आणि हो, मला सांग, तू मंजिरीला सांगितलंस ना की आपण दोघं दिवसभर एकत्र बाहेर चाललोय ते? नाही सांगितलं. का? सत्यजित, मी तुला सांगितलं होतं ना तू तिला सांग म्हणून. तू सांगितलं होतंस, मी तिला सांगणारही होतो, पण त्या आधीच ती देवळात निघून गेली. मला नाही सांगता आलं. मुद्दाम करतोयस ना हे सगळं? काय मिळतं तुला मला त्रास देऊ? सत्यजित, आजचा दिवस माझ्यासाठी किती स्पेशल आहे हे तुला नाही कळलं. आजच्या दिवसाचं प्लॅनिंग मी काल रात्रीपासून करते. हा दिवस कसा असेल हा विचार करतच उठले आज मी. आणि हा दिवस सुरू होताच तू हे असं काहीतरी करतोस. मी काय वागलो प्रिया? तुझ्यासाठी स्पेशल दिवस आहे ना, चांगला दिवस आहे ना, मग काही नाटकं करतेस? नाटकं?
आणि मग मंजिरीची वाट बघण्यात हा जो वेळ इकडे वाया जातोय त्याचं काय? प्रिया, आपण दोघं एकत्र बाहेर जातो आहोत ही गोष्ट मी मंजिरीला सांगावी अशी तू अट घातली होतीस आणि तुझी अट आता मी पाळणार. आता जरी तू नाही म्हटलंस तरी मंजिरी येईपर्यंत आपल्याला थांबावंच लागेल. सत्यजित मग फोन कर ना तिला. हे थांब थांब थांब, सगळ्यांनी एकत्र नको जाऊया. तू एक काम कर, तू इकडे जा, तू इथे जा, तू इकडे जा. तिला फोन ट्राय करत राहा ना. करतोय ना. काय झालं? रिंग वाजते, फोन उचलत नाहीये. पुन्हा एकदा कर. तिचाच फोन आला. हा मंजिरी, अगं आहेस कुठे तू? तू लगेच येते असं सांगून गेलीस आणि अजून तुझा पत्ता नाही. तुला मगापासून मी फोन करतोय, तू फोन उचलत नाहीस. काय प्रकार आहे सगळा हा? हॅलो हॅलो, तुम्ही तुम्ही प्लीज इकडे या. आम्ही खूप मोठ्या संकटात सापडले. प्लीज इकडे या आणि आम्हाला वाचवा. आम्हाला? आम्ही हॅलो मंजिरी, कोण आहे कोण तिकडे तुझ्या बरोबर? हॅलो. प्रिया, अगं काय झालं आता? कधी येतेय? अगं ती फोनवर आता बोलत होती की ती कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. मला मी त्या देवळाच्या इथे जाऊन बघतो. अरे सत्यजित, पण आपण बाहेर जाणार होतो ना. प्रिया, तुला कशाचंच महत्व कळत नाही का? हा? मंजिरी मला फोनवर बोलते ती कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये. एनिवे, जशी बोलत बसण्यात पॉइंट नाही. मला आत्ताच्या आत्ता तिथे जायला.
गुंड आता आपल्या मागे नाही येणार. आपण त्यांना व्यवस्थित गुंगारा दिलाय. नाही, काही झालं तरी ते मला शोधून काढतील. मला माहितीये म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही जा इथून. अहो नाही नाही, तुम्ही असं का बोलताय? हे बघा, मी तुम्हाला असं एकटीला नाही जाऊ देणार. तुम्ही आधी सुखरूपपणे घरी पोहोचलात ना, म्हणजे मग मी माझ्या घरी जायला मोकळे. मी सांगतेय ना तुम्हाला, तुम्ही जा इथून. या जगात माझं कोणीच नाही. नका माझी काळजी करू. तुम्ही जा, ते येतील. अहो पण तुम्ही तुमचं नाव तरी सांगा. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, काहीतरी सांगा. मी सौ मंजुषा दादासाहेब होळकर.